पहा विद्यार्थी मित्रो, आपण पोलीस भरतीचं अंकगणित त्याची बेसिक पाहणार आहोत। आता नेमकं काय असतंय, पोरं नेमके पोलीस भरती राहत असते, मध्ये 2-4 वर्षाचा गॅप असतो, त्याच्यामध्ये एखादं बापी सेंटर असतं, मग आपल्या ठिकाणी गणित असेल, इंग्रजी असेल, या विषयामध्ये थोडी तारांबळ उडत असते। पण मला विद्यार्थ्यांना एक सांगायचंय, तुम्हाला पोलीस भरतीचं जर गणित शिकायचं असेल बेसिक मध्ये, तर आपल्याला अंकगणित आहे। आता नेमकं काय होतंय, पोरगं गावाकडून येत असते, आता 8वी 9वी 10वी पर्यंत या ठिकाणी शाळा हाफ टाइम झालेली असते, मग त्याच्यामध्ये पोलीस भरतीचं गणित म्हणल्याच्या नंतर लसावी मसावी शेकडेवारी नफा तोटा काळ काम वेग हे नाव ऐकून ते परेशान होऊन जातं। म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्हाला गणित शिकत असताना कुठला तरी एक त्याचा बेस लक्षात घ्या। नेमका गणिताचा बेस कोणता आहे, तर सर्वप्रथम आपल्याला 10 पर्यंत उजळणी म्हणजे पाडेपाठ असणं आवश्यक आहे। जास्त पाडेपाठ करायची गरज नाही, त्याच्यात वेळ घालू नका। पाडेपाठ म्हणजे काय नेमकं, यामध्ये तुम्हाला गणित किती वेळामध्ये सोडवायचं याच्यावर पाडा डिपेंड असतो। ठीक आहे, 10 पर्यंत जर चांगल्या पद्धतीचे पाडे जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही पोलीसच काय, परंतु कोणती एमपीसी ची एक्झाम तुम्ही या ठिकाणी तेवढ्या पाड्यावर देऊ शकता। ते काय झाले, आता नेमकं भरपूर सांगणाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, परंतु विद्यार्थ्याच्या भाषेत नेमक्या या ठिकाणी कसं गणित समजून घ्यायचं या बाबी मी तुम्हाला या ठिकाणी काही 2-3 गोष्टी सांगणार आहे बेसिक मध्ये। तर सर्वप्रथम या ठिकाणी मी विद्यार्थ्याला एक सांगू इच्छितो की तुम्हाला 4 क्रिया गणिताच्या येणं गरजेचं आहे। पहिली क्रिया आहे ती म्हणजे बेरची, दुसरी आहे वजाबाकी, तिसरी क्रिया आहे गुणाकार आणि चौथी क्रिया आहे भागाकार। आता नेमकं काय होतंय की आपण या 2 क्रिया शिकलो बऱ्याच वेळेस शाळेत, बेरीज वजाबाकी शिकतो, गुणाकार भागाकाराच्या टायमाला नेमकं या ठिकाणी हे दुपारच्या सत्रात शिकवणारे 2 प्रकार आहेत। म्हणजे बेरीज वजाबाकी यायला लागते, गुणाकार भागाकार सुरू केला या ठिकाणी तो थोडा डोक्याच्या वरतून जातो। मग नेमकं हे याचे काय कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्यायच्या। तर यासाठी विद्यार्थ्यांनी जे आहे सर्वप्रथम 10 पर्यंत पाढे समजून घ्या। आता बेरीज वजाबाकी गुणाकार म्हणल्याच्या नंतर याच्यामध्ये देखील दशांशचा गुणाकार, अपूर्णांकाचा गुणाकार, पूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला करता यायला पाहिजे। तर मग लिहून घ्या, मग